नमस्कार, मी पूनम युवराज खुळे। आज आपण खुळे स्टडी पॅटर्न या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कुंभ, अर्ध कुंभमेळा, पूर्ण कुंभमेळा, महाकुंभमेळा म्हणजे काय आहे, प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, नाशिक या ठिकाणी कुंभमेळा का भरविला जातो, कुंभमेळ्याची वेळ काय असते, भारतात गुरु शंकराचार्य यांनी स्थापन केलेले पहिले 4 पीठ, आखाड्याविषयी माहिती, आखाड्याचे प्रकार तसेच कुंभमेळ्याविषयी पौराणिक कथा याविषयी माहिती पाहणार आहोत। कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे। हिंदू धर्मात कुंभमेळ्याला खूप पवित्र मानले जाते। कुंभमेळा म्हणजे हिंदू धर्माचे एक विशेष आयोजन आहे। कुंभमेळ्यात जगाच्या कानाकोपऱ्यातून हिंदू भाविक सहभागी होत असतात। कुंभमेळ्यात पवित्र स्नान करून धार्मिक अनुष्ठान केल्यानंतर आपल्या पापांपासून मुक्ती मिळते, तसेच मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात। प्राचीन ग्रंथात कुंभमेळा केव्हा सुरू झाला याचा उल्लेख कोठेही मिळत नाही। कुंभमेळा हा भारतातील उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, उत्तराखंडमधील हरिद्वार, मध्य प्रदेशमधील उज्जैन, महाराष्ट्रामधील नाशिक या 4 ठिकाणी भरवला जातो। प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो म्हणून प्रयागराजला तीर्थक्षेत्राचा राजा म्हणतात। महाकुंभमेळा, पूर्ण कुंभमेळा व अर्ध कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान करण्याचा पहिला मान नागासाधूंना आहे, कारण प्राचीन काळात नागासाधू हे धर्म व संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सैन्याच्या रूपाने काम करीत होते, म्हणून नागासाधूंना कुंभमेळ्यात शाही स्नान करण्याचा पहिला अधिकार आहे। त्यानंतर संत समाज व शेवटी सामान्य लोकांना आहे। सूर्य व गुरुग्रहाची स्थिती पृथ्वीच्या ज्या ठिकाणी केंद्रित होती त्या ठिकाणी कुंभमेळा भरविला जातो। 1. कुंभ याचा अर्थ कलश किंवा घडा असा होतो। 2. अर्ध कुंभमेळा हा फक्त प्रयागराज व हरिद्वार या ठिकाणी होतो। अर्ध कुंभमेळा हा 6 वर्षांनी होतो। 2 पूर्ण कुंभमेळ्यांच्या मध्ये अर्ध कुंभमेळा भरविला जातो। 3. कुंभमेळा किंवा पूर्ण कुंभमेळा हा प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन व नाशिक अशा 4 ठिकाणी दर 12 वर्षांनी भरविला जातो। 4. महाकुंभमेळा हा फक्त उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे 144 वर्षांनी भरविला जातो। 11 पूर्ण कुंभमेळा झाल्यानंतर 12वा कुंभमेळा हा महाकुंभमेळा म्हणून भरविला जातो। कुंभमेळ्याचे ठिकाण 1. प्रयागराज। प्रयागराज हे उत्तर प्रदेश राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण असून गंगा नदी, यमुना नदी व लुप्त किंवा गुप्त असलेली सरस्वती नदीच्या संगमावर दर 12 वर्षांनी पूर्ण कुंभमेळा भरविला जातो। तसेच 2 कुंभमेळ्यांच्या मध्ये 6 वर्षांनी अर्ध कुंभमेळा भरविला जातो। 11 पूर्ण कुंभमेळे झाल्यानंतर 12वा येणारा पूर्ण कुंभमेळा हा महाकुंभमेळा असतो। महाकुंभमेळ्याचे आयोजन फक्त उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे केले जाते। महाकुंभमेळा हा 144 वर्षांनी परत येत असतो। यामध्ये कुंभमेळ्यात शाही स्नान करून सर्व विधी झाल्यानंतर मोठ्या अक्षयवट किंवा अमरवृक्ष या झाडाचे दर्शन घेतल्याशिवाय मोक्षप्राप्ती होत नाही असे म्हणतात। त्यामुळे प्रयागराजला तीर्थक्षेत्राचा राजा म्हणतात। फक्त प्रयागराज येथेच अर्ध कुंभमेळा, पूर्ण कुंभमेळा व महाकुंभमेळा भरविला जातो। प्रयागराज येथे 2013 मध्ये पूर्ण कुंभमेळा भरविण्यात आला होता। त्यानंतर 2019 मध्ये अर्ध कुंभमेळा भरविण्यात आला होता। सध्या प्रयागराज येथे सन 2025 मध्ये महाकुंभमेळा भरविला आहे। त्यानंतर 2031 मध्ये अर्ध कुंभमेळा भरणार आहे। तसेच 2037 मध्ये पूर्ण कुंभमेळा भरणार आहे। 2. हरिद्वार। हरिद्वार हे उत्तराखंड राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण असून गंगा नदीच्या तीरावर दर 12 वर्षांनी पूर्ण कुंभमेळा भरविला जातो। तसेच 2 पूर्ण कुंभमेळ्यांच्या मध्ये 6 वर्षांनी अर्ध कुंभमेळा भरविला जातो। हरिद्वार येथे 2016 मध्ये अर्ध कुंभमेळा भरविण्यात आला होता। त्यानंतर 2021 मध्ये पूर्ण कुंभमेळा भरविण्यात आला होता। पुढील कुंभमेळा 2033 मध्ये हरिद्वार येथे होणार आहे। 3. उज्जैन। उज्जैन हे मध्य प्रदेश राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण असून क्षिप्रा नदीच्या तीरावर दर 12 वर्षांनी पूर्ण कुंभमेळा भरविला जातो। उज्जैन येथे 2016 साली कुंभमेळा भरविण्यात आला होता। पुढील कुंभमेळा 2028 मध्ये उज्जैन येथे होणार आहे। 4. नाशिक। नाशिक हे महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण असून गोदावरी नदीच्या तीरावर दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरविला जातो। नाशिकमध्ये 2003 साली कुंभमेळा भरविण्यात आला होता।
त्यानंतर 2015 साली कुंभमेळा भरविण्यात आला होता. पुढील कुंभमेळा 2027 मध्ये नाशिक येथे होणार आहे. कुंभमेळ्याची वेळ: 1. प्रयागराज. गुरुग्रह वृषभ राशीत प्रवेश करतो आणि सूर्य व चंद्रग्रह मकर राशीत प्रवेश करतो. त्यावेळेस प्रयागराज येथे अर्ध कुंभमेळा, पूर्ण कुंभमेळा व महाकुंभमेळा भरविला जातो. 2. हरिद्वार. गुरुग्रह कुंभ राशीत प्रवेश करतो आणि सूर्यग्रह मेष राशीत प्रवेश करतो. त्यावेळेस हरिद्वार येथे अर्ध कुंभमेळा व पूर्ण कुंभमेळा भरविला जातो. 3. उज्जैन. गुरुग्रह सिंह राशीत प्रवेश करतो आणि सूर्यग्रह मेष राशीत प्रवेश करतो. त्यावेळेस उज्जैन येथे पूर्ण कुंभमेळा भरविला जातो. 4. नाशिक. गुरुग्रह आणि सूर्यग्रह सिंह राशीत प्रवेश करतो. त्यावेळेस नाशिक येथे पूर्ण कुंभमेळा भरविला जातो. कुंभमेळ्यामध्ये भाग घेणाऱ्या आखाड्यांचे पुढील प्रमाणे प्रकार आहेत. 1. शैव आखाडा. 2. वैष्णव आखाडा. 3. उदासीन आखाडा. 4. नागा आखाडा. 5. नागपंथी आखाडा. 6. परी आखाडा. 7. किन्नर आखाडा. याप्रमाणे भारतात प्रमुख आखाड्यांचे प्रकार आहेत. कुंभमेळ्यामध्ये पुढील प्रमाणे 13 प्रमुख आखाडे आहेत. शैव आखाडा. 1. जुना आखाडा. भारतातील सर्वात मोठा आखाडा आहे. 2. निरंजनी आखाडा. भारतातील सर्वात मोठा 2 नंबरचा आखाडा आहे. 3. महानिर्वाणी आखाडा. भारतातील सर्वात मोठा 3 नंबरचा आखाडा आहे. 4. अटक आखाडा. 5. आनंद आखाडा. 6. आवाहन आखाडा. 7. अग्नि आखाडा. 1. निर्वाणी आखाडा. 2. दिगंबर आखाडा. 3. निर्मोही आखाडा. 1. उदासीन आखाडा. 2. निर्मल आखाडा. 1. किन्नर आखाडा. नागा साधू कसे बनले जातात? नागा साधू बनण्यासाठी आखाड्यात आलेल्या साधकाला पहिल्यांदा नागा साधूचे जीवन कसे असते याबाबत माहिती सांगितली जाते. त्यानंतर तो साधक नागा साधू बनण्यास इच्छुक असेल तर त्याच्या घरी जाऊन आई वडिलांना कळविले जाते. तसेच त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड चेक करतात. नागा साधू बनण्यासाठी आलेल्या साधकाला सुरुवातीला आखाड्यातील एका नागा साधूला गुरु बनवावे लागते. नागा साधू सांगेल त्याप्रमाणे तपश्चर्या व इतर कामे करावी लागतात. त्या दरम्यान साधकाला काम, वासना, भूक यावर नियंत्रण ठेवावे लागते. साधकाच्या वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये पास झाल्यानंतर त्याला ब्रह्मचर्य बनविले जाते. त्यानंतर पुढील 3 स्टेजमधून जावे लागते. महापुरुष. यामध्ये साधकाला पहिल्यांदा संन्यासी जीवन जगण्याची प्रतिज्ञा दिली जाते. त्यानंतर त्याला महापुरुष घोषित केले जाते. त्याचे पंचसंस्कार केले जातात. त्यामध्ये त्याला शिव, विष्णू, शक्ती, स्वर, गणेश यांना गुरु मानावे लागते. त्यानंतर आखाड्याच्या वतीने त्याला नारळ, भगवे वस्त्र, जानवे, रुद्राक्ष, बभूत दिले जाते. तसेच गुरु आपल्या साधकाची शेंडी कापतो. 2. अवधूत. त्यानंतर महापुरुष बनलेल्या साधकाला अवधूत बनविले जाते. यामध्ये साधकाला स्वतःचे मुंडन करून जिवंतपणी स्वतःचे श्राद्ध करावे लागते. यामध्ये त्याला 3 दिवस उपाशी राहावे लागते. त्यानंतर पिंडदान करावे लागते. यामध्ये साधकाला त्याचा गुरु जानवे घालून दंड, कमंडलू आणि भस्म देतात. त्यानंतर रात्री विजय यज्ञ करून आखाड्याचे महामंडलेश्वर त्याला गुरु मंत्र देतात. त्यानंतर साधकाला धर्मध्वजाच्या खाली बसवून ओम नमः शिवायचा जप केला जातो. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता गंगा नदीत 108 वेळा डुबकी मारून त्यानंतर दंडक मंडलचा त्याग करून त्याला अवधूत संन्यासी बनविले जाते. दिगंबर. अवधूत झालेल्या साधकाला दिगंबरची दीक्षा दिली जाते. यामध्ये कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या अगोदर 1 दिवस साधकाला आखाड्यातील धर्मध्वजाच्या खाली 24 तास उपाशी बसवून व्रत करावे लागते. यामध्ये साधकाला तंगतोड संस्कार दिला जातो. त्यानंतर पहाटे 3 वाजता आखाड्यातील भाल्याच्या समोर आग पेटवून साधकाच्या डोक्यावर पाणी शिंपडले जाते. त्यानंतर साधकाच्या जननेंद्रियाची एक नस कापली जाते. त्यामुळे साधक नपुसक बनला जातो.
यामुळे साधक उरलेले सर्व आयुष्य ब्रह्मचर्याचे पालन करतो. त्यानंतर सर्व शाही स्नान करण्यासाठी जातात. शाही स्नान वेळी पाण्यात डुबकी मारल्यानंतर संन्यासी नागासाधू बनला जातो. ही प्रक्रिया कुंभमेळ्यात पूर्ण केली जाते. त्यामुळे प्रत्येक कुंभमेळ्यातच नागासाधूचा जन्म होतो. तसेच महिला नागासाधूंना देखील याचप्रमाणे महिला नागासाधू बनविले जाते. यामध्ये 10 ते 12 वर्ष ब्रह्मचर्याची वरीलप्रमाणे कठीण तपश्चर्या केल्यानंतर आखाड्यातील गुरूंना महिला ब्रह्मचर्याचा विश्वास प्राप्त झाल्यानंतर त्यांना दीक्षा दिली जाते. त्यानंतर स्वतःचे पिंडदान करून डोक्याचे केस काढून मंडन केल्यानंतर वरीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना कुंभमेळ्यात डुबकी मारल्यानंतर महिला नागासाधू बनल्या जातात. महिला पूर्ण नागासाधू झाल्यानंतर आखाड्यातील सर्व त्यांना माता म्हणतात. महिला नागासाधूंना नग्न अवस्थेत राहण्याची परवानगी नाही. त्यांना भगवा कपडा शरीरावर घालावाच लागतो. तसेच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नग्न अवस्थेत राहण्याची तसेच अंघोळ करण्याची परवानगी नाही. साधूंमध्ये लंगोट घालणाऱ्या नागासाधूंना दिगंबर नागासाधू म्हणतात. तसेच पूर्णपणे निर्वस्त्र राहणाऱ्या नागासाधूंना श्री दिगंबर नागासाधू म्हणतात. नागासाधूचे कुंभमेळ्याचे दीक्षा घेण्याच्या स्थानावरून त्यांचे पुढील प्रमाणे नाव पडलेले आहे. 1. प्रयागराज. प्रयागराजचे नागा किंवा राजराजेश्वरी नागा. 2. हरिद्वार. हरिद्वारचे बर्फानी नागा. 3. उज्जैन. उज्जैनचे खुनी नागा. 4. नाशिक. नाशिकचे खिचडी नागा. अघोरी साधू कसे बनले जातात व त्यांचा इतिहास. अघोरी हे शैव संप्रदायातील एक पंथ आहे. अघोरी साधू भगवान शंकराच्या भैरव रूपाची पूजा करतात. अवधूत भगवान दत्तात्रय यांना अघोर पंथाचा गुरु मानतात. श्वेताश्वर उपनिषदात भगवान शंकराला अघोरनाथ म्हटले आहे. अघोरी साधू भगवान शंकराच्या कपालधारी रूपास मानतात. बाबा कालभैरव यांना अघोर पंथाचे आराध्य दैवत म्हणतात. अघोरी या संस्कृत शब्दाचा अर्थ प्रकाशाच्या दिशेने जात आहे. अघोरी संप्रदायाचा उगम इसवी सन पूर्वी झाला आहे असे म्हणतात. तसेच 7व्या-8व्या शतकात कापालिक कालामुख उग्रतंत्र संप्रदायाचे लोक माणसाच्या खोपडीत जेवण करीत होते. तसेच मृत शरीराचे स्मशानातील अर्ध जळालेल्या शरीराचे मांस खात होते असे म्हणतात. अघोरी गळ्यात हार म्हणून मृत माणसाच्या कवट्याचा हार तयार करून घालतात. अघोरी विद्या घेण्यासाठी वयाची मर्यादा नाही. कोणत्याही वयात अघोरी विद्या घेता येते. तसेच महिला देखील अघोरी साधू बनतात. अघोरी बनण्यासाठी पहिल्यांदा गुरु शोधावा लागतो. मानव रूपातील गुरु न मिळाल्यास बाबा कालभैरव यांना गुरु मानून त्यांची साधना केल्यानंतर शक्ती प्राप्त होते. तसेच जिवंतपणे स्वतःचे पिंडदान करावे लागते. त्यानंतर गुरुकडून गुप्त मंत्र दिला जातो. त्या मंत्राचा जप 12 वर्ष प्रत्येक दिवशी करावा लागतो. अघोरी साधना 3 प्रकारे करतात. यामध्ये स्मशान साधना, शिवसाधना, शवसाधना या सर्व प्रकारच्या साधना स्मशानामध्येच केल्या जातात. अघोरी यांना स्मशानातील राख अंगावर लावावी लागते. अघोरीचा मृत्यू झाल्यानंतर एक अघोरी दुसऱ्या अघोरीचे मांस खात नाही. अघोरी यांचा अंत्यसंस्कार गंगा नदीच्या तीरावर किंवा कोणत्याही पवित्र नदीच्या तीरावर जाळले जाते किंवा पुरले जाते किंवा नदीत सोडून दिले जाते. अघोर संप्रदायाचे संत आदिगुरु बाबा किनाराम यांची पूजा करतात. बाबा किनाराम यांचा जन्म 1601 मध्ये उत्तर प्रदेशातील रामगड या गावात क्षत्रिय कुटुंबात झाला होता. जन्मताच त्यांना सर्व दात होते. बाबा किनाराम 11व्या वर्षी गुरु शोधत असताना त्यांना भगवान दत्तात्रय यांचे शिष्य बाबा कालूराम यांनी अघोरी मार्ग दिला होता. तसेच बाबा किनाराम यांना हिंगलज देवीचा आशीर्वाद प्राप्त झाला होता. हिंगलज देवीने त्यांना एक मानव खोपडी व एक दिव्य मंत्र दिला होता. पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये हिंगलज देवीचे मंदिर आहे. बाबा किनाराम यांनी 1769 साली समाधी घेतली. अघोरी विद्या प्राप्त करण्याचे तांत्रिक पीठ किंवा ठिकाणे. 1. बनारस उत्तर प्रदेश येथील मणिकर्णिका घाट या ठिकाणाला भारतातील सर्वात मोठा महास्मशान घाट म्हणतात. 2. तारापीठ हे पश्चिम बंगाल राज्यातील आहे. 3. हिंगलज धाम हे पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथे आहे. 4. कामाख्या देवी मंदिर हे आसाममध्ये आहे. 5. चित्रकूट, जगन्नाथपुरी, कालीमठ, कलकत्ता येथील काली मंदिर व भारतात इतर ठिकाणे आहेत. अघोरी साधू यांच्याकडे पुढील 6 शक्ती असतात. 1. इच्छित अवती शक्ती.
म्हणजे दुसऱ्याच्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती होय. 2. याचन शक्ती म्हणजे स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती होय. 3. श्रवण शक्ती म्हणजे सूक्ष्म किंवा अदृश्य आवाज ऐकू शकतात. यामध्ये देव, आत्मा, अदृश्य शक्ती यांच्याबरोबर बोलू शकतात. 4. क्रियाशक्ती म्हणजे शारीरिक व मानसिक क्रियांवर नियंत्रण ठेवून भगवान शंकराच्या साधनेत एकाग्र होऊ शकतात. 5. प्रवेश अवती शक्ती यामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळ या काळातील घटना पाहून भविष्यवाणी करतात. 6. सामर्थ्य शक्ती मन, शरीर व इंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकतात. नागा साधू व अघोरी साधू भगवान शंकराची पूजा करतात, तरी त्यांच्यामधील फरक. नागा साधू ज्या आखाड्यात राहतात त्या आखाड्याच्या प्रमुखास गुरु मानतात. 2. अघोरी साधू भगवान शंकराला गुरु मानतात. नागा साधू गुफांमध्ये गुप्त ठिकाणी तपश्चर्या करतात. अघोरी साधू स्मशान घाटात मृत शरीरा शेजारी तपश्चर्या करतात. नागा साधू यांना आखाड्याचे प्रमुख 12 वर्षानंतर दीक्षा देतात. अघोरी यांना भरपूर दिवस स्मशान घाटात कठीण तपश्चर्या करून दीक्षा मिळते. नागा साधू मांसाहारी, शाकाहारी असतात. यामध्ये जास्त प्रमाणात शाकाहारी असतात. अघोरी साधू मृत मानवाचे मांस खातात. नागा साधू निवस्त्र किंवा नंगे राहतात. अघोरी साधू अंगावर जनावरांचे कातडे घालतात. नागा साधू ब्रह्मचारी राहतात. अघोरी साधू मृत शरीरांबरोबर शारीरिक संबंध करतात. नागा साधू धर्म व समाज यांच्या रक्षणासाठी तपश्चर्या करतात. अघोरी साधू तंत्र, मंत्र, शवसाधना, स्मशान साधना स्वतःकरिता करतात. नागा साधू भगवान शंकराची शांत व एकाग्र रूपाची साधना करतात. अघोरी साधू भगवान शंकराचे उग्र, भैरव व शक्ती रूपाची साधना करतात. भारतातील पहिले 4 पीठ, मठ, आखाड्याबाबत माहिती. आदिगुरु शंकराचार्य यांचा जन्म 788 मध्ये केरळमधील मलबार प्रदेशातील कलाडी येथे झाला होता. तसेच 820 साली केदारनाथ येथे समाधी घेतली होती. 8व्या शतकात विदेशी आक्रमण होण्यास सुरुवात झाली होती. या आक्रमणांमध्ये मंदिर, मठ, धार्मिक पुस्तके यांचा नाश केला जात होता. या आक्रमणांपासून वाचण्यासाठी तसेच सनातन धर्म वाचविण्यासाठी, धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आदिगुरु शंकराचार्य यांनी भारताच्या 4 दिशेला 4 मठांची स्थापना करून आपल्या 4 शिष्यांना त्या 4 मठांचे उत्तराधिकारी बनविले होते. 1. उत्तरेश ज्योतिर्मठ. हा उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ येथील बद्रिकाश्रम येथे आहे. या मठाच्या अंतर्गत दीक्षा प्राप्त केल्यानंतर संन्यासी यांच्या नावापुढे गिरी, पर्वत आणि सागर या संप्रदायाचे विशेष नाव लावले जाते. या मठाचे प्रथम मठाधीश शंकराचार्य यांचे प्रथम शिष्य आचार्य तोटक हे होते. मठाचे महावाक्य अयमात्मा ब्रह्मम. मठाचा वेद अथर्ववेद आहे. पूर्वज गोवर्धन मठ. हा ओडिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथे आहे. या मठाच्या अंतर्गत दीक्षा प्राप्त केल्यानंतर संन्यासी यांच्या नावापुढे अनन्य या संप्रदायाचे विशेष नाव लावले जाते. या मठाचे प्रथम मठाधीश शंकराचार्य यांचे प्रथम शिष्य पद्मपाद हे होते. मठाचे महावाक्य प्रज्ञान ब्रह्मम. मठाचा वेद ऋग्वेद आहे. दक्षिणेस शृंगेरी मठ. हा कर्नाटक राज्यातील चिकमंगळूर शहरात आहे. या मठाच्या अंतर्गत दीक्षा प्राप्त केल्यानंतर संन्यासी यांच्या नावापुढे सरस्वती, भारती तसेच पुरी या संप्रदायाचे विशेष नाव लावले जाते. या मठाचे प्रथम मठाधीश शंकराचार्य यांचे शिष्य आचार्य सुरेश्वरजी होते. त्यांचे पूर्ण नाव मंडन मिश्रा असे होते. मठाचे महावाक्य अहम ब्रह्मास्मी. मठाचा वेद यजुर्वेद आहे. 4. पश्चिमेश शारदा मठ. कालिका मठ. हा मठ गुजरात राज्यातील द्वारकाधाम येथे आहे. या मठाच्या अंतर्गत दीक्षा प्राप्त केल्यानंतर संन्यासी यांच्या नावापुढे तीर्थ आणि आश्रम या संप्रदायाचे विशेष नाव लावले जाते. या मठाचे प्रथम मठाधीश शंकराचार्य शिष्य हस्तमलक हे होते. मठाचे महावाक्य तत्वमसी. मठाचा वेद सामवेद आहे. युनेस्को या इंटरनॅशनल संघटनेने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. या संस्थेचे मुख्यालय फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस या ठिकाणी आहे.
युनेस्को स्थापना 16 नोव्हेंबर 1945 साली झाली आहे. यामध्ये भारतातील 43 ठिकाणांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. यामध्ये आता कुंभमेळ्याला सामील केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील 5 ठिकाणे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. कुंभमेळ्याचा उल्लेख खालीलप्रमाणे आढळतो. 1. ऋग्वेदामध्ये प्रयागराजमध्ये गंगा नदी, यमुना नदी व सरस्वती नदी यांच्या पवित्र संगमावर स्नान पर्वचा उल्लेख आहे. 2. 7व्या शतकातील चीनी प्रवासी यांग शॉंग यांनी आपल्या लिखाणात कुंभमेळ्याचा व व्यापार संगमाचा उल्लेख केला आहे की सम्राट हर्षवर्धन यांच्या राजवटीत दर 5 वर्षांनी प्रयागराज येथे कुंभमेळ्यासारखाच एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते. हा मेळा भरल्यानंतर सम्राट हर्षवर्धन हे भेट देतो असा उल्लेख आहे. 3. रामायणमधील किष्किंधा कांडमध्ये सांगितले आहे की जेव्हा भगवान श्रीराम, सीतामाता व लक्ष्मण हे वनवासात असताना ऋषी भारद्वाज यांच्या आश्रमात गेले होते, तेव्हा ऋषी भारद्वाज यांनी उज्जैन येथील कुंभमेळ्यात जाऊन स्नान करण्याबाबत सांगितले होते. मौर्य काळात मेगस्थनी नावाचा एक यात्री भारतात आला होता. त्याने आपले पुस्तक इंडिगामध्ये गंगा नदीच्या तीरावर मोठ्या यात्रेचे वर्णन केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक आंघोळ करण्यासाठी एकत्र होते असा उल्लेख आहे. कुंभमेळ्याविषयी 2 पौराणिक कथा सांगतात. 1. पहिली कथा. दुर्वासा नावाचे ऋषी होते. दुर्वासा ऋषीने एक दैवी शक्तीचा हार बनविला होता. दुर्वासा ऋषीने तो हार इंद्रदेवाला भेट दिला होता. इंद्रदेवाला शक्तीचा अहंकार झालेला होता. त्याने तो हार आपल्या ऐरावत नावाच्या हत्तीच्या डोक्यात ठेवला होता. ऐरावत हत्तीने तो हार पायाखाली तुडविला. त्याचा दुर्वासा ऋषींना राग येऊन त्यांनी इंद्राला शाप दिला की तुझे सर्व वैभव व संपत्ती नष्ट होईल. दुर्वासा ऋषीच्या शापाबाबत असुरांना माहीत झाल्यानंतर त्यांनी देवासोबत युद्ध करून देवाचा पराभव करून देवाचे सर्व वैभव व संपत्तीचा नाश केला. त्यानंतर इंद्रदेवाने ब्रह्मदेवाकडे मदत मागितली. तेव्हा ब्रह्मदेवाने इंद्रदेवाला सांगितले की तुम्ही असुरासोबत समुद्र मंथन करा. समुद्र मंथन दरम्यान तुम्हाला अमृत मिळेल. अमृत पिऊन तुम्हाला तुमची शक्ती परत मिळेल असे सांगितले. त्यानंतर देवाने समुद्र मंथनातील अमृताबाबत असुर राजा बली यास सांगितल्यानंतर असुर राजा बली देवासोबत समुद्र मंथन करण्यास तयार झाला. श्रावण महिन्यात देव व असुर यांनी समुद्र मंथन करण्यास सुरुवात केली असता वासुकी नागाच्या मदतीने मंदराचल पर्वत देव एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने असुर यांनी मंथनास सुरुवात केली असता समुद्र मंथनातून पुढील 14 रत्ने बाहेर पडले. 1. हलाहल म्हणजे विष बाहेर पडले. त्या विषाच्या प्रभावामुळे देव व दानव जळू लागले, म्हणून त्यांनी भगवान शंकराकडे मदत मागितल्यानंतर ते विष भगवान शंकराने प्राशन केले. त्या विषाच्या प्रादुर्भावामुळे भगवान शंकराचा कंठ निळा पडला. 2. कामधेनू. 3. कल्पवृक्ष. 4. कौस्तुभमणी. 5. उच्चश्रवा अश्व. 6. ऐरावत गज. 7. रंभा अप्सरा. 8. सुरा. 9. लक्ष्मी. 10. चंद्रमा. 11. शारगंध धनुष्य. 12. भगवान धन्वंतरी. 13. 5 जन्य शंख आणि शेवटचे 14वे रत्न अमृत कलश बाहेर पडले. अमृत कलश बाहेर पडल्यानंतर देव व दानव यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. तेव्हा पाणी, जमीन व आकाशात सर्वात जास्त वेगाने धावणारा असुर सेनापती स्वरभानू याने आचार्य धन्वंतरी यांच्या हातातून अमृत कलश घेऊन आकाशात उडविला. तेव्हा इंद्रदेवाचा पुत्र जयंत याने कावळेचे रूप घेऊन स्वरभानूच्या मागे पळू लागला. त्यानंतर स्वरभानूकडून जयंत हा अमृत कलश हिसकावून घेत असताना त्यांच्यात युद्ध सुरू झाले. तेव्हा स्वरभानूच्या मदतीला काही राक्षस धावून आले व जयंत याच्या मदतीला सूर्यचंद्र देवताचे गुरु बृहस्पती हे धावून आले. यांच्यामध्ये युद्ध सुरू असताना तसेच अमृत कलश स्वरभानूकडून जयंत हिसकावून घेत असताना अमृत कलशातील 12 ठिकाणी अमृताचे काही थेंब पडले. त्यातील 8 ठिकाण देवलोकात तर 4 ठिकाण हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन व नाशिक हे पृथ्वीवर आहे. म्हणून त्या पवित्र ठिकाणी कुंभमेळा भरविला जातो. तसेच इंद्राचा पुत्र जयंत हा अमृत कलश घेऊन 12व्या दिवशी स्वर्गात पोहोचला. या 12 दिवसाच्या प्रवासाच्या दरम्यान पृथ्वीवर हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन व नाशिक या ठिकाणी अमृत कलश ठेवला होता. म्हणून त्या ठिकाणी कुंभमेळा भरविला जातो. तसेच देवाचा व असुरांचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 1 वर्ष असते. त्यामुळे 12 वर्ष जयंत अमृत कलश घेऊन फिरला.
म्हणून 12 वर्षांनी कुंभमेळा भरविला जातो अशी पौराणिक कथा सांगतात. दुसरी कथा. कश्यप नावाचे ऋषी होते. कश्यप ऋषी यांना कद्रू व विंता नावाच्या 2 सख्या बहिणी पत्नी होत्या. एकदा कद्रू यांनी ऋषी कश्यप यांच्याकडे वरदान मागितले की मला 100 विषाली मुले पाहिजे. त्यावर ऋषी कश्यप यांनी कद्रूला 100 अंडे दिले व तथास्तु असे वरदान दिले. त्यानंतर विंता हिने ऋषी कश्यप यांच्याकडे वरदान मागितले की मला मुले कमी असले तरी चालतील, परंतु ते कद्रूच्या मुलांपेक्षा बलवान असले पाहिजे. तेव्हा ऋषी कश्यप यांनी विंताला 2 अंडे दिले व तथास्तु असे वरदान दिले. त्यानंतर कद्रूचे सर्व अंड्यामधून विषेले नाग जन्माला आले, म्हणून कद्रूला नागांची आई म्हणून ओळखले जाते. त्यावर विंताला वाटले की आपले अंडे का फुटत नाही, म्हणून विंताने त्यातील 1 अंडे फोडले असता त्यातून अर्धविकसित शरीर बाहेर आले. तेव्हा त्यांनी आई विंताला सांगितले की माझ्या बाबतीत अंडे फोडण्याची घाई केली तशी दुसऱ्या अंड्याबरोबर करू नको. असे म्हणून ते बालक उडून गेले. त्याचे नाव अरुण ठेवले. पुढे जाऊन अरुण सूर्यदेवाचा सारथी झाला. कद्रू व विंता यांच्यामध्ये सूर्यदेवाच्या सफेद घोड्यावरून शर्यत लागली. कद्रू म्हणाली की सूर्यदेवाच्या सफेद घोड्याची शेपूट काळी आहे, तर विंता म्हणाली की सूर्यदेवाच्या सफेद घोड्याची शेपूट सफेद आहे. ही शर्यत शेवटी प्रतिष्ठेवर आली. आपल्या दोघींमध्ये जी शर्यत हारेल ती दुसऱ्याची दासी होईल. त्यानंतर कद्रूने आपल्या नागपुत्रांना सांगितले की तुम्ही सूक्ष्म रूप घेऊन घोड्याच्या शेपटीला चिटकून जा, म्हणजे शेपूट काळी दिसेल. त्यानंतर कद्रूचे नागपुत्र सूर्यदेवाच्या सफेद घोड्याच्या शेपटीला जाऊन चिटकून बसले. त्यामुळे शेपूट काळी दिसू लागली, म्हणून विंता शर्यत हारली. त्यामुळे विंताला कद्रूची दासी व्हावे लागले. काही दिवसांनी विंताचे दुसरे अंडे फुटले. त्यामधून चेहरा गरुड पक्षाप्रमाणे, तसेच शरीर माणसाप्रमाणे, तसेच पंख असणारे बालक जन्माला आले. त्याचे नाव गरुड ठेवण्यात आले. गरुडाने आपली आई विंता ही व्यथा पाहिल्यानंतर कद्रू व सर्प यांच्याकडे आपल्या आईला दासीत्वातून मुक्त करण्याची विनंती केली. तेव्हा सर्पांनी गरुडास सांगितले की तू वैकुंठातून अमृत कलश आम्हाला आणून दिला, तो तुझी आई विंता हिला दासीत्वातून मुक्त करू असे सांगितले. तर गरुडाने वैकुंठात जाऊन अमृत कलश प्राप्त केला. तेव्हा देवतांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु गरुडाच्या अद्वितीय शक्तीपुढे देव हारले. त्यानंतर विष्णुदेव व गरुड यांच्यात अमृत कलशवरून झालेल्या युद्धात अमृत कलशमधील काही अमृत पृथ्वीवरील प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन व नाशिक या ठिकाणी पडले होते. त्या ठिकाणी कुंभमेळा भरविला जातो. त्यानंतर भगवान विष्णूने पाहिले की गरुडाकडे अमृत कलश असून देखील तो अमृत पित नाही, म्हणून विष्णुदेवाने गरुडाला अमृत कलश घेऊन जाण्याचे कारण विचारले असता गरुडाने आई विंता हिची सर्व कहाणी सांगितली. तेव्हा विष्णुदेवाने गरुडाला सांगितले की मी तुला तुझी आई विंता हिला दासीत्वातून मुक्त करण्यासाठी अमृत कलश घेऊन जाऊ देतो. त्या बदल्यात तुला माझे सारथी व्हावे लागेल. त्यास गरुडाने मान्यता दिली. त्यानंतर गरुड हा अमृत कलश कद्रू व नागपुत्र यांच्याकडे घेऊन गेला. गरुडाने अमृत कलश त्याच्यासमोर जमिनीवर ठेवल्यानंतर विष्णुदेवाने मायावी शक्तीने अमृत कलश गायब केला. त्यानंतर ठरलेल्या शर्तीप्रमाणे गरुडाची आई विंता हिची कद्रू व नागपुत्राने दासीत्वातून मुक्तता करावी लागली, अशी दुसरी कथा सांगतात. धन्यवाद.